मित्रांनो, आपण तिकडं मोसंबीमध्ये आणि ऊसामध्ये 2 पॉईंट काढलेले मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल. तर आपलं हे आता हे शेत ज्याच्यात पाणी पाहू लागलो हे शेत आपलं नाही. त्याच्या पलीकडून आपलं 1 एकर क्षेत्र आहे, तिथं गहू आहे आणि तिकडं म्हणजे थोड्याशा जाग्यामध्ये कपाशी आणि लसूण आहे तिकडं. तर अर्जंटमध्ये आणि लवकर कसा पॉईंट काढता येईल नारळाच्या बेसवरती मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. आणि इकडं आपला पाऊण एकर गहू आहे, पॉईंट आपला तिकडं निघतोय. तर मी तुम्हाला फक्त पॉईंट कसा अर्जंट काढता येईल आणि लेअर कशा वात्या कुणी पण वात्या ते दाखवणार आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त कसं आहे, एखाद्या टायमाला व्हिडिओ मोठा होतो कारण पाणी सापडत नाही, लेअर सापडत नाही, त्याच्यामुळे एखाद्या टायमाला व्हिडिओ मोठा होतो. तर फक्त शेवटपर्यंत पहा तुम्ही. नारळ काहीच मोमेंट देत नाही मित्रांनो इथं, म्हणजे कारण इथं खाली पाणीच नाही, त्याच्यामुळे नारळ मोमेंटच देत नाही. कसं आहे, पाणी नारळावर भरपूर जण चेक करतात, पण हाताने नारळ उचले ते का काय ते मला नाही माहिती. पण कसं आहे, जे सत्य आहे तेच. आता नारळ भरपूर जणांच्या हातात उचलत, काही हातात उचलत नाही. पण कसं आहे, जिथं रिअल उचलं तर तिथं जरा तुम्ही बरोबर चेक केलं तर बरोबर तुम्हाला पाणी लागेल. पण काय होतं, बरेचसे जण मला असं वाटतं पाणी पाहताना चुकी करता काहीतरी. हाताची मोमेंट आहे ना, म्हणजे हाताने नारळ हलवता का काय करते मला काही सांगता येत नाही. कुठंच नारळ इथं मोमेंट देत नाही. मी इतक्या लांब आलो पण कुठंच नारळ मोमेंट देत नाही. कारण हा पॉईंट मी दुपारा काढलेला आहे, त्याच्यामुळं फक्त कसं आहे, त्या टायमाला माझ्याकडं व्हिडिओ काढायला माणूस कोणी नव्हतं सोबत, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला त्या टायमाला. हे बघा ना मित्रांनो, आता इकडं आहे ना थोडा वल्ला लागलेला आहे वाटतं, त्याच्यामुळे नारळ मोमेंट द्यायला लागलं बरं का. इथं खाली वल्ल आहे, 5,000 आहे. हे पहा मित्रांनो, इथं आपल्याला एक लाईन भेटलेली आहे. काही लाईन आता आपल्याला इथं भेटलेली आहे, तर ही कुठं कोणत्या दिशेला वाहती याच्या काय करायचं, गोल फिरून पाहायचं फक्त. हे बघा, इथं वाहती आणि तिथं वाहती. आता काय करायचं, इथं इथं आणि तिथं आहे, आपण काय करायचं, थोडं इकून फिरून पाहायचं. बघा, या पायाखाली ती तर बरोबर या अशी धार आहे. तर आपला पॉईंट इकडे निघतोय. आपल्याला दुपारा पाहिलं होतं, त्याच्यामुळे मी कसं माहिती आहे का, आता काय करतो, लाईनवरच चालतो बरोबर. इथं नारळ उचलतो, मी आता काय करतो, लाईनला चालतो. हे बघा, लाईनवर आलं बरोबर नारळ उभा राहतो. लाईन धरून चालायचं फक्त. लाईन सोडली नारळ खाली होऊन जातं. काहीतरी असं नारळाला असं व्हायला लागलं समजायचं का याच्या जवळपास कुठतरी क्रॉस लाईन आलेली आहे, हे लक्ष देऊन जातं बरं.
कारण काय माहिती आहे की मी आता इकडनं आलो ना, तर बघा आता मी काय करतो माहिती आहे का, थोडंसं बाजून फिरवतो. हे बघा इथं त्या तिकडनं जी लाईन आली तिला ही क्रॉस लाईन आहे. म्हणजे इथं हे बघा 2 क्रॉस लाईनचा आलं. नारळ बघा, नारळची मुवमेंट बघा फक्त. हे बघा ही इकडनं आलेली आहे आणि ही अशी आहे. तर इथं 2 लाईनचाच पॉईंट होतो फक्त. कारण हा मी दुपारी ही क्रॉस लाईन मला लक्षात नाही आली, पण आता व्हिडिओ बनवतो तिथं मला क्रॉस लाईन लक्षात आली. आता आपण आपल्याला काही काही घ्यायचं नाही, कारण दुसरं क्षेत्र आहे, आपलं क्षेत्र तिकडे आहे. तर तिकडं 3 लाईनचा क्रॉस निघतो, इथं 2च लाईनचा क्रॉस निघतो. हे दुसरं क्षेत्र आहे आणि दुसऱ्या क्षेत्रातून आपल्या क्षेत्राकडे लाईन गेलेली आहे. हे बघा मी आता परत काय करतो, लाईनच चालतो. हे बघा नारळची मोमेंट अशी करू आली, म्हणजे याचा अर्थ इथं पण डबल लाईन आहे. म्हणजे जी उभी लाईन आहे तिला क्रॉस लाईन आहे. मला असं वाटतं इथं अशी आसन किंवा अशी आसन कशी असू शकते, पण इथं एवढ्या जागेमध्ये डबल क्रॉस लाईन असू शकते. कारण मागे एक क्रॉस लाईन लागली आपल्याला, इथं पण क्रॉस लाईन आहे. पण आपल्याला याचं काही मतलब नाही, कारण हे दुसरे क्षेत्र असल्यामुळे आपल्याला इथं काही घेणं नाही. कारण ही लाईन फक्त आपल्या क्षेत्राकडे जायची आणि आपल्याला तिकडं पाहायचं. हे बघा इकडं जर आलं बाजूला तर नारळ लगेच पडतं. इकडं लाईनवर आलं ना तर बरोबर नारळ उभा राहतं. कारण मित्रांनो आहे ना, इथं एवढं मोठं वारुळ आहे आणि या वारुळाच्या आहे ना पश्चिम बाजूकडून गेलेली ही लाईनी. ते आता इथं गवतामुळे तुम्हाला दाखवता नाही येत, पण इथं मोठं वारुळ आहे बघा. तर आता इथं गवत वगैरे मी काय करतो, तिकडनं चालतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण मला इथून चालता बी येणार नाही आणि लाईन इकडे गेलेली आहे. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, इथं चालायचं, इकडे व्हायचं पलीकडं, तुझं जाय पुढं. जे इकडनं आलो ना आपण, ही लाईन ही मध्ये जागा नाही चेक केली मी इथं, कारण इथं राजगिरा आणि तिथं गवत होतं त्याच्यामुळं. तर ही लाईन अशी इकडं गेलेली मित्रांनो, आणि इकडनं आलेली अशीच पुढं गेलेली. तर आता मी काय करतो, पुढं परत चेक करतो. तो पुढं आहे तिकडे पहिले. हे बघा मित्रांनो, ही एक इकडनं लाईन आलेली आहे. ती आपल्याला जायच्या टायमाला लागली नाही, आपण तिकडनं चेक करत गेलो. पण ही लाईन अशी मला वाटतं ही अशी इकडनं म्हणजे टर्न मारायला असतं, त्याच्यामुळे आपल्याला ती तिकडनं जाऊ आपण तिकडून जाऊ पाहत गेलो, आपल्याला तेव्हा लागली नाही. पूर्व पश्चिम म्हणजे उत्तर दक्षिण लाईन ही, पण ही अशी इकडंच जायला असेल कुठतरी, त्याच्यामुळे आपल्याला ही तिकडं लागली नाही. पण इथं लागती. आणि आपण जी लाईन घेऊन आलेलो आहे ती लाईन इथं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, इथं आपल्याला 2 लाईन, म्हणजे ती लाईन इकडे गेलेली आहे आणि ही लाईन इकडं जाती, इकडनं आलेली. त्याच्यामुळं तर आपल्याला आता इथं लसूण आहे. तर आपला एक्झॅक्ट पॉईंट आता काय माहिती आहे का, मी परत पलीकडे फिरवतो बघा, मग त्याच्यानं लक्ष देऊन जाईन आपल्याला. आता आपल्याला 2 लाईन तर भेटलेल्या इथं. इकडं आपला पाऊण एकर गहू आहे आणि इकडं थोडीशी जागा म्हणजे लसूण आणि तिकडे कपाशी आहे. इकडं आपल्याला काही चेकच करायचं नाही, कारण मी हा पॉईंट दुपारच काढला होता. हे बघा मित्रांनो, ही 3री लाईन, कारण ती येणारी लाईन तिकडे गेलेली आहे. ही एक अशी लाईन आहे आणि एक इथं लागलेली आहे. तर आपल्याला आता काय करायचं माहिती आहे, इथं लागलेली ना लाईनून चढवायला मित्रांनो. आता एवढ्या अडचणीत पॉईंट दाखवून राहिलो काढून, म्हणजे काहून माहिती आहे का, कारण हा मी पॉईंट दुपारच काढला होता. पण एक्झॅक्ट तुम्हाला शूटिंग हे बघा, नारळ पडलं म्हणजे काहीतरी इथून मी लाईनच्या बाजूला आलेलो आहे.
हे बघा थोडा इकडे आहे. नारळ अशी मोमेंट देतं म्हणजे काय माहिती आहे का, इथं क्रॉस आपला इथं ने बा, कारण मी दुपारच पॉईंट काढला होता. इथं पॉईंट निघतो मित्रांनो आपल्या एवढ्या लसणाच्या याच्यामध्ये, कारण इथं एवढं नारळ मोमेंट देत आहे. कारण काय माहिती आहे का, इथं 3 लाईनीचा क्रॉस आहे मित्रांनो. तिकडं आपण एकाच लाईनीवर चालत आलो धारेवरती, तर तिथं आपल्याला क्रॉस 2 ठिकाणी नारळ क्रॉस लाईन गेलेल्या होत्या. तिथं एका ठिकाणी चेक केलं आपण, तिथं डबल लाईन भेटली. पुढं बी डबलच असेल माझ्या अंदाजानं. मी तिथं आपण चेकच नाही केलं कारण आपलं ते दुसरं क्षेत्र होतं. तर इथं 3 लाईनचा क्रॉस आहे मित्रांनो. कारण आता बघा, तर ह्या लाईन कशा कशा तुम्हाला सांगतो तुम्ही. आता आपण पॉईंटवर उभा आहे, पॉईंटवर उभा राहून काय करतो माहिती आहे का, असा हात करायचा. आता हे लाईनच्या मध्ये नाही काय करतो मी, थोडं इकडं करतो. हे बा, हे बघा इकडं नाही, इकडं आहे अशी लाईन. एक, ही 2, ही 3. ही जी लाईन आहे, ज्या लाईनला चालत आलेलो आहे आपण, ही इकडं जी दाखवली आपल्याला, ही सरळ अशी नाही गेलेली मित्रांनो. ही अशी येऊन असा टर्न घेतलेला येईना, असा टर्न घेतलेला येईना, यू टर्न घेतलेला आहे. यू नाही म्हणता येणार म्हणा, पण धनुष्यबाणासारखा टर्न झालेला आहे, यू टर्न बी नाही. तर अशा पद्धतीनं हे आपण डायरेक्ट एका धारेवरून व्हिडिओ म्हणजे काय म्हणते आपण, एका धारेवरून चालून आहे ना. तर ज्यावेळेस आपण नारळ ज्यावेळेस उभा राहतं समजा, तर काय करायचं फक्त माहिती आहे का, एक एक पाऊल असा तीर नागमोडीसारखं चालायचं. तर आपल्याला नागमोडी सारखं चाललं ना, तर नारळ बरोबर आपल्याला लक्ष देऊन जातं धार कुठं आहे म्हणून. तर हा 3 लेअरचा पॉईंट आहे मित्रांनो, एकदम म्हणजे इतका जबरदस्त आहे ना. तर 3 लेअर म्हणजे कमीत कमी अर्धा इंची बी जर म्हणलं तर हे 3 लेअरचा असून पण माझ्या अंदाजानं हा 1.5 इंचीपर्यंत लागण असाचा अंदाज आहे माझा. कारण ह्या तिन्ही लेअर हा अशा म्हणजे एवढ्या फुल चालणाऱ्या नाही किंवा जास्त पाण्याच्या नाही. तर अंदाज एक लेअर जर लेअर चेक केली तर त्याच्यावर लक्षात येतं माणसाला की त्या लेअरमध्ये किती पाणी असेल म्हणून. आणि आता पॉइंटर असून पण नारळाची मुवमेंट जी आहे तर जितकी स्पीड पाहिजे आपल्याला जास्त, तर तेवढी स्पीड नाही. तरी पण 3 लेअरचा असून पण नाही, म्हणजे यात जवळपास 3 लेअर आहे अर्धा इंचीच्या आसपास असेल. तर मिनिमम हे 1.5 इंची पाणी लागेल बा. हे नारळ जे मुवमेंट करताना त्याच्यावरून मी अंदाज सांगू शकतो. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला मी असंच नवीन व्हिडिओचे म्हणजे पॉईंट काढायच्या टेक्निक जी तुम्हाला सांगत राहील. धन्यवाद.